लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहणार आहोत की रम्या आणि वसूचा मोठा प्लॅन पिहूमुळे फ्लॉप होणार। आता पिहू नक्की कसा मिळून त्या दोघींचा प्लॅन फ्लॉप करणार, काय डोकं लढवणार, सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलबरोबर जोडलेले राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण इथं पाहतोय की जीवाला विक्रम काकांनी सांगितलं आहे की जीवा ही तुझी पहिली कमाई आहे आणि ती तू तुझ्या बायकोच्या हातामध्ये दिली पाहिजेस, तुझ्या लक्ष्मीच्या हातात दिली पाहिजेस। त्यामुळे आता जीवा खूप मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे की मी काय करू, खरोखर मी हे पैसे नेऊन नंदिनीच्या हातामध्ये दिले पाहिजे का? कारण नंदिनीने खरोखर मला काम मिळावं यासाठी प्रयत्न तर केलेत आणि तिने मला काम मिळावं यासाठीच फक्त प्रयत्न केलेले नाही आहेत, तर तिने मला काम मिळवूनसुद्धा दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत मी जे काही केलं, चांगलं वाईट बरोबर चुकीचं, प्रत्येक वेळी नंदिनी ही माझ्या बाजूने माझ्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभी होतीच। मग जर प्रत्येक वेळी ती माझ्यासोबत होती तर मी तिची एक चूक सोडून द्यायला नको का? पण खरोखर ही चूक तिची सोडून देण्याच्या लायक आहे का? जीवाच्या मनात असंख्य प्रश्न असतात, काय करावं जीवाला सुचत नसतं। जीवाच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं। जीवा स्वतःशीच बडबडत असतो, बाबांनी सांगितलं खरं, पण खरं तर बाबांनी मला खूप मोठ्या धर्मसंकटात सापडवून दिलं आहे, खूप मोठ्या कोड्यात सापडवून दिलं आहे। काय करू, नंदिनीच्या हातात नेऊन पैसे देऊ, पण जर नंदिनीच्या हातात हा चेक मी नेऊन दिला तर नंदिनीला हेच वाटेल की मी तिला माफ़ केलं आहे, पण मी तिला माफ़ नाही केलेलं अजून। जीवाला कळत नसतं काय करावं। इतक्यात त्या ठिकाणी त्याचे वकील साहेब आलेले असतात आणि ते आता मोठ्यानेच म्हणतात, काय जन्मेजय देशमुख, कॉंग्रॅच्युलेशन्स। आता जीवा बाहेर बघतो तर त्याचा वकील असतो। वकील साहेब जीवाला म्हणतात, काय करणार आता, तुम्ही तर काय आमच्यापर्यंत यायला तयार नव्हतात, म्हणून मग म्हटलं आम्हीच यावं। तसंही म्हण आहे ना, हुशार माणसाने वकिलाची आणि कोर्टाची पायरी चढू नये, म्हणून मग विचार केला वकिलाने आणि कोर्टानेच हुशार माणसाच्या घरची ऑफिसची पायरी चढावी। काय जीवा म्हणतो, या ना सर, या प्लीज बसा। आणि तुम्ही काँग्रेस का केलं? त्यावर ते म्हणतात, काही नाही हो, असंच इच्छा झाली, आज तुम्हाला खूप दिवसांनी ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाहिलं म्हणून। त्याबरोबर जीवा म्हणतो, नाही आता मी रोजच येतो आहे ऑफिसला। त्यावर लगेचच आता ते सांगतात, हो ते कळलं तुमच्या बायकोकडनं, तुम्हाला ऑफिस जॉईंट करून 1 महिना झाला तब्बल, सांगत होत्या त्या, आजच महिना पूर्ण झाला ना, म्हणूनच शुभेच्छा दिल्या। बरं मग काय पुढे काय करायचं? त्यावर ते म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता जीवाला ते म्हणतात, अहो एवढं अभिनंदन केलं, आता तुमच्या संसारातनं, नको असलेल्या संसारातनं मुक्तता होणार ना, 3 महिने उरले फक्त शेवटचे। त्यावर जीवा म्हणतो, सर अहो काय बोलताय तुम्ही, हे नको असलेला संसार वगैरे काय? हे बघा असं काहीही नाही आहे, मला नंदिनीबरोबर तेव्हाही संसार करायचा होता आणि आजही करायचा आहेच की। मी नंदिनीला तेव्हाच आम्ही कोर्टाची पायरी चढण्याआधीच म्हटलं होतं, नको हे सगळं आपण नाही करायला हवं, पण तेव्हाही नंदिनीचाच हट्ट होता की मला डिवोर्स हवा आहे, मला डिवोर्स हवा आहे, आणि आजही तिचाच हट्ट आहे की तिला डिवोर्स हवा आहे। मला तेव्हाही तिच्याकडून डिवोर्स नको होता, आजही नको आहे आणि कधीच नको असेल। लाईफ पार्टनर म्हणून तर ती बेस्ट आहेच, पण एक उत्तम मैत्रीण म्हणूनही ती माझ्या आयुष्यात खूप गरजेची आहे। अहो तिच्यामुळेच तर मी ऑफिसमध्ये काम करू लागलो, तिच्यामुळेच तर मला धीर मिळाला, तिच्यामुळेच मी माझ्या पायांवर उभं राहायचं ठरवलं। नंदिनी होती म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात सोप्या आणि छान झाल्या, नंदिनी होती म्हणून मला बऱ्याच गोष्टीत आधार मिळाला। तिचा आनंद निवास माझ्यामुळे जात होतं, तरीसुद्धा तिने मला दोष नाही दिला, उलट तेव्हाही ती माझ्यासोबत होती। नंदिनी अगदी एका उत्तम बायकोप्रमाणे प्रत्येक वेळी माझी साथ देते। इतकी चांगली समंजस सोज्वळ बायको सोडावी असं कुठल्या नवऱ्याला वाटेल? उगाचच्या उगाच काहीही बोलू नका तुम्ही प्लीज मला। नंदिनी त्याबरोबर आता एवढं बोलून तो गप्प बसतो। वकील साहेब म्हणतात, बोला बोला पुढे बोला, नंदिनी नको आहे का आयुष्यात? त्यावर जीवा म्हणतो, हवी आहे हो, मला माझी बायको हवी आहे, आणि याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात मला माझी बायको नंदिनी म्हणूनच हवी। प्रेम आहे माझं नंदिनीवर। आता जेव्हा जीवा प्रेम आहे माझं नंदिनीवर हे वाक्य बोलतो तेव्हा पटकन तो गप्प बसतो। आता जीवा गप्प बसल्यावर वकील साहेब म्हणतात, काय हो गप्प का झालात? जीवा काहीच उत्तर देत नसतो, तो गप्पच असतो। त्यावर मग वकील साहेब म्हणतात, डोंट वरी मिस्टर जीवा, काळजी करू नका, तुमचं हे प्रेम तुमच्यापासून लांब जाणार नाही आहे। त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे
त्यावर काउन्सिलर म्हणतात, आता ते स्पष्ट तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण एवढी गोष्ट मात्र नक्की सांगतो मिस्टर जीवा देशमुख की लवकरच तुमचं प्रेम तुमच्या जवळ येईल. कारण हळूहळू का होईना पण तुमची संसाराची गाडी मार्गी लागताना आम्हाला दिसते. आता ते नेमकं कसं घडणार, कधी घडणार, काय घडणार हे सगळं तुम्हाला वेळ आली की कळेलच. आता बघूया पुढे काय घडतं ते. नाहीतर पर्यायांती आम्ही आहोत मदत करायला. आम्ही चुकलेल्याला वाट दाखवू शकतो, दिशा देऊ शकतो, पण शेवटी वाटेवर चालण्याचं काम तर आपल्यालाच करायचं असतं ना. नाही म्हणजे सध्या तुमच्या बायकोबरोबर भांडण झालं असेल तर ते भांडण मिटवा हे मी सांगू शकतो, पण ते भांडण खरोखर मिटवायसाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. आता इनडिरेक्टली ते जीवाला समजावत असतात, हिंट देत असतात की नंदिनीबरोबरचं भांडण संपव. तर दुसरीकडे आता काव्यालासुद्धा पार्थ बोललेले शब्द आठवत असतात की एखाद्याबद्दल आपल्याला काही भावना असतील तर हे प्रेम आहे वगैरे वगैरे. काव्य विचार करते, याचा अर्थ मी देशमुखांच्या प्रेमात पडली. मला हे कुणाला तरी सांगायचं आहे. काय करू? अनिशाला कॉल करू का? नाही नको. त्या चोंबडीला जर काही सांगायला गेलं ना तर ती उगाचच्या उगाच मला नुसतं त्रास देत राहते. मग कोणाशी बोलू? मला माझ्या मनातलं कोणाशी तरी बोलायचं. आयडिया, नंदिनीताई. मग काव्या नंदिनीकडे येते आणि नंदिनीला ती विचारते, ताई कामात आहेस का गं? नंदिनी नुकतीच काउन्सिलरकडनं आलेली असते, पण ती काव्याला म्हणते, नाही बोल ना. मग काव्य आता नंदिनीला सांगू लागते, ताई मला तुझ्याशी ज्या विषयावर बोलायचं आहे तो गंभीर आहे, कोणाला बोलू नकोस, मी जे आता तुझ्याशी बोलेन. नंदिनी म्हणते, हो गं बोल ना. मग काव्य तिला सांगते, ताई माझं देशमुखांवर प्रेम आहे. त्यावर हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो. नंदिनी म्हणते, काय? अगं खरंच काव्या, ही खूप मोठी आणि छान गोष्ट आहे. जर तुझं पार्थवरती प्रेम आहे तर ही गोष्ट पार्थना सांग. आणि खरं म्हणू का, पार्थ डिझर्व करतात तुझ्यासारखी मुलगी, आणि तूसुद्धा पार्थना डिझर्व करतेस. खरंच ते तुझ्यासाठी अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर आहेत. ते तुझ्या आयुष्यात आले आणि बघ तुझ्या आयुष्यात ते आल्यापासून किती छान गोष्टी घडल्या. पूर्वी तू किती हेकट होतीस, आगाऊ होतीस, उद्धट होतीस, पण हल्ली तू बदलली आहेस काव्या. त्यांनी त्यांच्या प्रेमाने जिंकलं आहे तुला बदललं आहे त्यांनी. प्रेमाने गोष्टी बदलतात जे म्हणतात ना ते खरं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, ताई तुझं काय गं? तू आणि जन्मीजय. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी सुद्धा जीवांच्या प्रेमात पडली आहे खरी. नाही म्हणजे मलासुद्धा ही गोष्ट कळत नव्हतीच, पण त्या दिवशी जेव्हा मी माझ्या काउन्सिलरकडे गेले होते तेव्हा काउन्सिलरने त्याबरोबर पुढे नंदिनी काही बोलत नाही. काव्या म्हणते, काय झालं बोल ना. त्यावर नंदिनी तिला सांगते, तेव्हा काउन्सिलरने मला काही प्रश्न विचारले आणि प्रश्नांची उत्तरं देता देता ओघाओघात पटकन अगदी सहज अल्लडपणे माझ्या तोंडून हे गेलं की माझं जीवावर प्रेम आहे. म्हणजे खरंच मलाही आता माझं प्रेम कळू लागलं. तर आता हे सगळं बोलणं पिहू ऐकते. पिहू जेव्हा काव्य आणि नंदिनीचं बोलणं ऐकते तेव्हा पिहूला खूप छान वाटतं. आनंदच होतो तिला की तिची काव्य वहिनी आणि नंदिनी वहिनी तिच्या जीवादादाच्या आणि पार्थदादाच्या प्रेमात पडल्या. तिला वाटत असतं की यांचा संसार असाच मार्गी लागायला हवा. आता अर्धं काम तर झालं आहे, म्हणजे कपातली चहा बशीत आली आहे. आता बशीतला चहा कपातसुद्धा गेला पाहिजे. म्हणजे नंदिनी वहिनी आणि काव्या वहिनीचं प्रेम तर जीवादादा आणि पार्थदादावर झालं आहे, पण आता जीवादादाचं आणि पार्थदादाचं प्रेमसुद्धा नंदिनी वहिनी आणि काव्य वहिनीवर झालं पाहिजे. आता ह्या चौघांच्यामध्ये कोणी म्हणून येता कामा नये. एकदा का हे चौघं असेच एकत्र आले की मग आमचं घर असंच कायम हॅपी राहील, आनंदी राहील. मामा आणि मामी कसे लाईफ टाईमसाठी एकत्र आहेत, तसाच जीवादादा आणि नंदिनी वहिनीसुद्धा लाईफ टाईमसाठी एकत्र राहिले पाहिजे, आणि पार्थदादा आणि काव्या वहिनीसुद्धा. नंदिनी वहिनी जीवादादाने केलेली प्रत्येक मिस्टेक सांभाळून घेते आणि काव्या वहिनी पार्थदादाला प्रत्येक वेळी समजून सांगते, आणि पार्थदादासुद्धा काव्या वहिनीला. वाव, हाव इट्स ग्रेट असं मनात विचार करत करत ती वसवत्या आणि रम्याच्या खोलीबाहेरून चाललेली असते. तर इकडे वसवत्या आणि रम्या ते फ्रुटेज सुरू करतात. आता त्या पेनड्राईव्हमधलं ते फ्रुटेज त्यांना दिसतं. त्या फ्रुटेजमध्ये त्यांना ही गोष्ट क्लिअर होते की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच जीवा होता. आता ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा रम्या खूप खुश होते. रम्या म्हणू लागते, वाव आई, तुला कळतंय का? अगं आपल्या हातात हुकमाचा एक्का लागला, हुकमाचा एक्का. त्याबरोबर वसवत्या म्हणते, ते न कळण्या एवढी मूर्ख तुला मी वाटते का रम्या? हुकमाचा एक्का नाही, आपल्या हातात हुकमाचा एक्का, बदाम, राणी सगळंच लागलेलं आहे.
कारण आता जेव्हा हे सगळं काही म्हणजे पार्थसमोर येईल ना, तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसेल. इतक्यात मालिनी काकूंच्या माहेरचे गुरुजी आलेले असतात. आता गुरुजींचा आवाज ऐकून वसवत्ते आणि रम्यासुद्धा बाहेर आलेले असतात. गुरुजी हे लगेचच म्हणू लागतात, माझं काम जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या ह्या चौघांकडे आहे. खरं तर या चौघांना मला एक खूप मोठा संदेश द्यायचा होता, म्हणून मी इथे आलो आहे. आता साठे गुरुजींनी असं कोड्यात बोलायला सुरुवात केल्यावर नंदिनी म्हणते, गुरुजी काय झालं आहे ते स्पष्ट बोला ना. त्यावर मग गुरुजी म्हणतात, हो मी जे आहे ते स्पष्ट सांगण्याकरताच इथे आलो. मग काव्या म्हणते, काही झालं आहे का गुरुजी, प्लीज बोला. मग गुरुजी सांगू लागतात की लवकरच घरामध्ये मोठं वादळ येणार, सगळं वाहून जाणार, ठरलं तर गोंधळ घडणार, नाहीतर सगळं सावरता येणार. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्य विचारतात, म्हणजे नेमकं काय घडणार गुरुजी. गुरुजी सांगतात, संदेश देणं माझं कर्तव्य आहे, लक्ष ठेवणं, सगळं सावरून सांभाळून घेणं तुमचं काम आहे, जबाबदारी आहे. तर तुम्ही तुमची जबाबदारी कशी पार पाडता ते बघा. 16 डिसेंबरचा दिवस घरासाठी घातक ठरणार. 16 डिसेंबरला घरामध्ये वादळ येणार. आता वादळ अडवायचं की वादळ वाढवून द्यायचं हे तुम्ही ठरवा. नंदिनी आणि जीवा गुरुजींना म्हणतात, काहीही झालं तरी आम्ही वादळ येऊ देणार नाही आमच्या घरावर, आम्ही दोघं मिळून सगळ्याला सामोरे जाऊ. त्यावर गुरुजी म्हणतात, एकमेकाची साथ दिली तरच यातून बाहेर पडाल, एकमेकावर अविश्वास दाखवला तर यात कोलमडून जाल. आता तुम्ही ठरवा, विश्वासांनी हातात हात घालून घडी बसवायची की बसत आलेली घडीसुद्धा उधळवून सगळं काही मोडून घालवायचं. आता हे सगळं बोलणं पिहूने सुद्धा ऐकलेलं असतं. मग आता पिहू विचार करू लागते, हे गुरुजी असं का म्हणाले, आता तर सगळं छान छान होतं, म्हणजे पार्थदादा, काव्या वहिनी, जीवादादा, नंदिनी वहिनी चौघांचंही सगळं छान सुरळीत सुरू आहे, मग तरीही गुरुजी का म्हणाले असतील असं, जाऊ दे असा विचार करत ती पुन्हा तिच्या रूमकडे चाललेली असते. तेव्हा पुन्हा आता वसवत्ते आणि रम्याचं बोलणं तिच्या कानावर पडतं. गुरुजी जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे, घडी विस्कटणारच. एकदा का आता जीवा आणि काव्याच्या अफेअरबद्दल पार्थला आणि नंदिनीला समजलं की त्या दोघांचीही केवढी मोठी फसवणूक झाली आहे हे त्यांना कळणार, आणि प्रेमाचे रंग उधळण्याआधीच डिवोर्सची सनई वाजणार आणि चौघंही वेगवेगळे होणार. चौघांच्याही आयुष्याची राख रांगोळी होणार. त्या नंदिनी आणि काव्यामुळे मी विधवा झाले, माझा नवरा मेला. आता त्यांनासुद्धा नवरा दूर असल्याचं दुःख काय असतं ते कळणार. तर रम्या म्हणते, आणि मला आई माझं प्रेम मिळणार. त्यावर वसवत्या म्हणते, हो गं, हो बाळा, तुला तुझं प्रेम मिळणार, जे मला मिळालं नाही ते तुला मिळणार. रम्या म्हणते, हो आई, माझा पार्थ एकदा का माझा झाला ना की आयुष्यभरासाठी मी त्याला फक्त माझाच ठेवेन. मी पार्थवर इतकं प्रेम करेन ना की पार्थच्या नजरेत माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच मुलगी कधीच नाही येऊ शकणार. वसवत्या म्हणते, तुला ते सगळं करावंच लागणार रम्या, पण त्यासाठी आपणसुद्धा दिवस निवडायला हवा आता. त्यावर रम्या म्हणते, आई 16 डिसेंबर गुरुजींनी सांगितले ना वादळ येणार, ते वादळ येणार नाही, आपण आणायचं. आता हे सगळं बोलणं पिहूने ऐकलेलं असतं. पिहूने आता हेही ऐकलेलं असतं की वसू आणि रम्याला समजलं आहे की जीवा आणि काव्याचा भूतकाळ काय आहे, आणि आता त्यांनी ते सगळं सगळ्यांच्या समोर आणायचं ठरवलं आहे. पिहूला तर आधीच हे सगळं माहीत होतं. मग आता पिहू विचार करते की नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. आता जीवा दादा, नंदिनी वहिनी, पार्थदादा, काव्या वहिनी सगळ्यांचं सगळं छान सुरू आहे. घरातलं वातावरणसुद्धा खूप गोड आहे, आनंदी आहे. काव्य वहिनीसुद्धा आता पार्थदादाबरोबर किती प्रेमाने वागते, चांगली वागते. पूर्वीसारखी ती भांडत नाही सतत पार्थदादाबरोबर. आणि जीवादादासुद्धा आता नंदिनी वहिनीसारखं सगळं समजून घ्यायला लागलं आहे. मग आता एवढं सगळं छान सुरळीत गोड सुरू असताना या वसू मावशीला आणि रम्याताईला का सगळ्याचा गोंधळ करायचा आहे. नाही, काहीही झालं तरी ना मी या वसू मावशीला आणि रम्याताईला असं काहीही करू देणार नाही. काय करता येईल मला, काय करता येईल असा विचार पिहू करत असते. मग पिहूला सुचतं की आपण जर ते पेनड्राईव्हच गायब केलं तर, जर पुरावाच नसेल तर वसू मावशी आणि रम्याताई काय करतील. मग आता जेव्हा संध्याकाळी सगळेजण नाश्ता करायला जातात तेव्हा पिहू सगळ्यांना सांगते की माझा नाश्ता झाला आहे, मला थोडा अभ्यास करायचा आहे, मी माझ्या खोलीत जाते. आणि मग पिहू अभ्यासाच्या बहाण्याने खोलीत येते. आणि मग खोलीत ती येते खरी, आणि मग आता ठरवते आरशासमोर की नाही, मला हे करावंच लागेल.
चुकीचं असलं तरीसुद्धा चांगल्या गोष्टींसाठी कधीतरी चुका कराव्या. मग पिहू वसवत्या आणि रम्याच्या खोलीत येते आणि आता त्यांच्या खोलीत ती पेनड्राईव्ह शोधू लागते. तर आता तिला ते पेनड्राईव्ह तिथेच रम्याने तिच्या लॅपटॉपला लावून ठेवलेलं सापडतं. पिहू ते पेनड्राईव्ह अलगद लॅपटॉपचं काढते आणि म्हणते, सॉरी रम्याताई, पण मला हे करावंच लागेल. आय नो, चोरी करणं किंवा एखाद्याला न विचारता त्याच्या वस्तुकांना हात लावणं खरोखर खूप वाईट गोष्ट आहे. पण बाबा म्हणतात एखाद्याच्या भल्यासाठी बोललेलं खोटं चांगलं असतं. त्यामुळे मी हे पेनड्राईव्ह घेऊन जाते. आणि मग तिथे पेनड्राईव्ह घेऊन जाते. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी त्याचबरोबर पार्थ आणि काव्या चौघांच्याही मनात गुरुजींचे शब्द असतात. त्यांना सगळ्यांनाच सतत गुरुजींचे शब्द आठवत असतात. पुढचा येणारा काळ अवघड असणार. 16 डिसेंबर आयुष्यात खूप मोठं वादळ आणणार. जर हातात हात घालून एकमेकाची साथ दिली तर वादळातून बाहेर पडाल, नाहीतर तिथंच कोलमडून जाल. घडी बसवलीत तर बसू शकेल, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होईल. नंदिनीला या गोष्टींचं टेन्शन आलेलं असतं. तर आता नंदिनी त्या विचारांमध्ये मग्न असताना जीवा तिकडे येतो. जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी काय झालं? नंदिनी गुरुजी म्हणाले ते एवढंच जीवाला म्हणते. त्यावेळी जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि आता तो तिला समजावून सांगतो, हे बघ नंदिनी, घाबरू नको आणि काळजी तर मुळात करूच नको. जे घडणार आहे आपल्याला त्याला सामोरं तर जावंच लागणार आहे ना. घाबरून, काळजी करून, विचार करून जे घडणार आहे ते बदलणार तर नाहीच आहे. मग उगाचच्या उगाच कशाला आपण आपल्या बुद्धीला त्राण द्यायचा? त्यापेक्षा काय घडेल, कसं घडेल, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल हा विचार करूया ना. काहीही झालं तरी आपण दोघांनी एकमेकाचे हात कधीच सोडायचे नाही. जर तू माझ्याबरोबर असशील ना तर वादळच काय, तुफान, आंधी काहीही आलं ना तरीसुद्धा त्यातूनही बाहेर पडण्याची क्षमता मी ठेवतो. आणि जर आपण एकत्र असू ना तर आपण आपल्या घरच्यांनासुद्धा या सगळ्यातून बाहेर काढू. आहे ना तुला माझी साथ? जीवाचा नंदिनीवरचा विश्वास पाहून नंदिनीला बरं वाटतं. नंदिनी म्हणते, तुमचा राग? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी, मी तुझ्यावर रागवलं होतं, पण म्हणून मी तुझ्याबरोबर बोलणार नाही किंवा मी तुझी साथ सोडेन असं तर होत नाही ना. मी कायम तुझ्याबरोबर आहे. तुझ्या सुखात, तुझ्या दुःखात, तुझ्या प्रत्येक क्षणात मी असेनच. चल, आता फार विचार करू नकोस. जे घडेल त्याला सामोरे जाऊ, एकत्र असू, इतकाच विचार कर आणि बाकीचं सगळं सोडून दे, कळलं? त्यावर नंदिनीसुद्धा जीवाला छान स्माईल देते आणि होकारार्थी मान हलवते. आता नंदिनीने होकारार्थी मान हलवल्याबरोबर जीवा म्हणतो, चला मग आता इथे बसून काय मिळणार आहे, जाऊन जेवून घेऊया. मग आता सगळेजण जेवायला एकत्र आलेले असतात. जेवायला बसतात खरे सगळे, पण मनातले विचार काही थांबत नसतात. काव्याच्या मनातसुद्धा राहून राहून तोच विचार असतो, गुरुजी जे काही म्हणाले ते माझ्या आणि जीवाच्या बाबतीतच तर नसेल ना. 16 डिसेंबरला नेमकं काय घडेल? जीवाच्या आणि माझ्याबद्दल जर घरात सगळ्यांना कळालं तर काय होईल? जीवाने नंदिनीला तर समजावलेलं असतं, पण त्याच्या मनातसुद्धा एकच धाकधूक असते, 16 डिसेंबरला काय होईल? काव्याबद्दल आणि माझ्याबद्दलच तर सगळ्यांना कळणार नसेल ना. देवा, तूच सगळं सांभाळून घे आणि मला सगळं सांभाळण्याची शक्तीसुद्धा दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आता नेमकं 16 डिसेंबरच्या दिवशी काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.